रेकॉर्डिंगवर एकदा क्लिक करा. हा ओके ओके आता स्टार्ट झाला आहे. पहा लक्ष द्या. काल आपण टेम्परेचर स्केलचा स्टडी केला. ओके. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, कोएफिशियंट ऑफ सुपरफिशियल एक्सपान्शन, कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन, त्याला कोएफिशियंट ऑफ क्युबिकल एक्सपान्शन सुद्धा म्हणतात. आणि आपण डेल्टा एल ओरली समजते, डेल्टा एल, डेल्टा ए आणि डेल्टा व्ही स्टडी केलेत. आणि फायनल आणि डेल्टा रो पण आपण स्टडी केला, चेंज इन डेन्सिटी. मी एक थोडक्यात रिपीट करतो. तर पहिल्यांदा मी रिपीट करतो टेम्परेचर स्केल्स. हा समजून घ्या बरोबर, लक्ष इकडे पाहिजे. कोणतंही थर्मोमीटर तुम्ही तयार करता त्यावर एक पहिला पॉईंट असतो, त्याला म्हणतात लोअर फिक्स पॉईंट. दॅट इज कोणताही घेऊ शकता तुम्ही, पण जनरली आपण तो घेतो आईस पॉईंट. आईस पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस, त्याला आईस पॉईंट म्हणते, कोणी मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस म्हणते, कोणी फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर म्हणते, सेमच आहे. ओके. आणि वरचा पॉईंट घेता तुम्ही त्याला काय म्हणतात, अप्पर फिक्स पॉईंट. बरोबर आहे. हा असं वॉटरसाठीच घेतला पाहिजे असं नाही, तुम्ही काही पण घेऊ शकता. बरोबर आहे. त्याला म्हणतात अप्पर फिक्स पॉईंट. आणि जनरली आपण हा काय घेतो, बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर, किंवा तुम्ही त्याला वेपर पॉईंट म्हणा, बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर म्हणा. बरोबर आहे. कंडेन्सेशन ज्या वेळेस होते ते टेम्परेचर तेच असते. हा झाला अप्पर फिक्स पॉईंट. मध्ये तुम्ही जे टेम्परेचर मोजाल ते दाखवलं आपण एक्सनी. ओके. आता बघा इथे काय काय सांगितलं तुम्हाला. तर इथे आपण समजा तुम्हाला हे वेगवेगळ्या स्केलमध्ये घ्यायचं आहे, तर मी इथे या लाईनवर लिहितो, या लाईनवर मी अप्पर फिक्स पॉईंट लिहितो, या लाईनवर मी लोअर फिक्स पॉईंट लिहितो. ओके. इथे आहे लोअर फिक्स पॉईंट. आता जर का तुम्ही हे टेम्परेचर कशामध्ये मोजत असाल, सेंटीग्रेडमध्ये, तर लोअर फिक्स पॉईंट काय असतो, 0 डिग्री. ओके. काय असेल, 0 डिग्री सेंटीग्रेड. आणि अप्पर फिक्स पॉईंट काय असतो, 100 डिग्री सेंटीग्रेड. ओके. जर तुम्ही हे फॅरनाईटमध्ये मोजत असाल, किंवा पहिले केल्विन घ्या, कोणतं एक लिहिलं तरी चालेल, केल्विनमध्ये मोजत असाल तर इथे किती असतो, 273.15 केल्विन. आणि वरतं किती असणार, 100नी वाढवा, म्हणजे किती असणार, 100नी वाढवायचं म्हणजे 373.15 केल्विन. ओके. जर तुम्हाला हे फॅरनाईटमध्ये मोजायचं असेल टेम्परेचर, तर किती फॅरनाईट असतील, 32 डिग्री फॅरनाईट, किंवा जस्ट फॅरनाईट लिहिलं तरी चालेल. आणि अप्पर पॉईंट काय असेल, यस 212 डिग्री फॅरनाईट. आणि जर काहीतरी नवीनच स्केल असेल तर लोअर फिक्स पॉईंट काही घ्या, काही पण काही नंबर लिहा. समजा हा नंबर लिहिला तुम्ही 314, बरोबर आहे. आणि वरचा नंबर लिहिला तुम्ही 516, काही पण असू द्या. समजलं का. मग या नवीन स्केलचे तुम्हाला किती तुकडे करावे लागतील, या दोघांमधला, आणि तो एक तुकडा म्हणजे एक एक युनिट असेल त्या नवीन स्केलचं. ओके. तर हे पास समजते का तुम्हाला. आणि इथे बघा, तर मग सेंटीग्रेड स्केलवर किती तुकडे केलेले असतात, 100 पार्ट. एक पार्ट म्हणजे 1 सेंटीग्रेड. केल्विन स्केलवरही त्या स्केलचे किती पार्ट केले असतील, 100. एक पार्ट म्हणजे 1 केल्विन. फॅरनाईट स्केलवर त्याचे किती पार्ट केले असतील, 180. आणि एक पार्ट म्हणजे 1 फॅरनाईट. बरोबर आहे. आणि या स्केलवरही तसंच केलं असेल. ओके. आणि समजा हे जे एक्स टेम्परेचर आहे, एक्स टेम्परेचर फॅरनाईटमध्ये एफ फॅरनाईट आहे, केल्विनमध्ये काहीतरी केल्विन आहे, सेंटीग्रेडमध्ये काहीतरी सेंटीग्रेड आहे. तर तुम्ही प्रत्येकाला एक्स लावू शकता, पण एक्स जर लावला तर आपण कन्फ्युजन होऊ. आपण सी हे टेम्परेचर घेऊ सेंटीग्रेडमधलं, के हे टेम्परेचर घेऊ केल्विनमधलं, एफ हे टेम्परेचर घेऊ फॅरनाईटमधलं. याला हा एफ 0 इकडे काढायला पाहिजे. आता तुम्ही काय रिलेशन तयार इथे इथे काय करा, तुम्ही चेंज घ्या. हे गिव्हन टेम्परेचर आणि लोअर टेम्परेचर यांच्यामधला चेंज अपॉन अप्पर टेम्परेचर आणि लोअर टेम्परेचर यांच्यामधला चेंज. म्हणजे काय कराल तुम्ही इथे, सेंटीग्रेड मायनस लोअर टेम्परेचर 0 अपॉन काय करणार, हो त्यांच्यामधला चेंज किती, 100. दुसरं केल्विनसाठी घ्या, तर किती आहे, केल्विन मायनस लोअर टेम्परेचर किती आहे, 273.15. आणि यांच्यामधला चेंज किती आहे, 100. फॅरनाईटमधलं घ्या, किती, एफ. बरोबर आहे. लोअर टेम्परेचर किती आहे, 32. यांच्यामधला चेंज किती आहे, 180. बरोबर आहे. आणि जनरल जर केलं तर, जनरल जर तुम्हाला याला जनरल लिहायचं असेल तर काय कराल, जनरल म्हणजे इन टर्म्स ऑफ एक्स. इन टर्म्स ऑफ एक्स जर तुम्हाला लिहायचं असेल तर चेंज किती घेणार, या चेंजला काय लिहिता येईल तुम्हाला, एक्स मायनस लोअर फिक्स पॉईंट. बरोबर आहे. लोअर
फिक्स पॉईंट अपॉन काय करणार अपर फिक्स पॉईंट मायनस लोअर फिक्स पॉईंट. बरोबर आहे, असं कराल. यालाच तुम्ही मी काय लिहिलं होतं, चेंज इन टेम्परेचर इन डिग्री सेंटीग्रेड अपॉन 100 इक्वल टू चेंज इन टेम्परेचर इन केल्विन अपॉन 100 इक्वल टू चेंज इन टेम्परेचर इन फॅरनहाइट अपॉन 118 इक्वल टू टेम्परेचर इन एनी अननोन स्केल अपॉन अपर फिक्स पॉईंट मायनस लोअर फिक्स पॉईंट. बरोबर आहे. आणि या दोघांना जर इक्वेट केलं तर आपल्याला केल्विन मधलं रिलेशन मिळते, आणि या दोघांना इक्वेट केलं तर फॅरनहाइट आणि केल्विन मधलं मिळते किंवा सेंटीग्रेड मधलं. पहिली टर्म आणि ही टर्म आपण इक्वेट करू. पहिलं टर्म किती आहे, C/100 इक्वल टू ही टर्म किती आहे, F-32 अपॉन 180. बरोबर आहे. 0 0 करा कॅन्सल, आणि म्हणून तुम्हाला सेंटीग्रेड बरोबर काय मिळेल, हा 10 वर म्हणजे 5/9 आणि F-32. ओके, हे झालं रिलेशन बिटवीन सेंटीग्रेड अँड फॅरनहाइट. तेव्हा तुम्हाला या रिलेशनच्या सहाय्यानं फॅरनहाइटचे सेंटीग्रेड करता येतील आणि सेंटीग्रेडचे फॅरनहाइट करता येईल. समजलं. मग चेंजेस काढायचं असेल तर डायरेक्टली हे रिलेशन वापरू शकता. तुम्हाला जर समजलं असेल तर तुम्हाला चेंजेस करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. नवीन स्केलही आली तरी त्या स्केलवरचे काय माहीत पाहिजे, लोअर फिक्स पॉईंट आणि अपर फिक्स पॉईंट मधलं कुठलंही टेम्परेचर तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. दिलेलं असेल तर, विचारलं असेल तर कॅल्क्युलेट करता येईल, दिलेलं असेल तर आणखी काहीतरी त्यावर जे विचारलेलं प्रॉब्लेम आहे तसं करता येईल. समजा बघा, आता नवीन रेजिस्टन्स कसे, नवीन थर्मामीटर कसे आहे, डिजिटल थर्मामीटर आहे. पाहिलं ना तुम्ही. आता नवीन जे थर्मामीटर आहे त्यामध्ये मर्क्युरी नसतो. मर्क्युरीवाली प्रेझेंट आहेत ते तर आणखी ॲक्युरेट असतात. पण नवीन थर्मामीटरमध्ये मर्क्युरी नसतो, त्याच्यामध्ये डिस्प्ले असतो, है ना. डिस्प्ले असतो ना, त्या डिस्प्लेवर डायरेक्टली तुम्हाला टेम्परेचर दिसते. मला सांगा, डिस्प्लेवर जर टेम्परेचर दिसते तर त्याला करस्पॉन्डिंग काय असणार, करंट फ्लो होतो. बरोबर आहे. आणि म्हणून हे जे नवीन आहेत हे 2 वायरचे बनवलेले असतात, 2 वेगवेगळ्या मेटलच्या वायर असतात. आणि ह्या वायर तुमच्या बॉडीच्या किंवा कुठल्याही सबस्टन्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या की ह्या वायरमुळे ह्या टेम्परेचर डिफरन्समुळे त्या वायरमध्ये काय प्रोड्यूस होतो, करंट. आणि तो करंट किती प्रोड्यूस झाला त्यावरून समजते की हे टेम्परेचर किती आहे. समजलं का. आणि मग करंट आणि टेम्परेचरचं रिलेशन तुम्हाला माहित आहे, V = IR. म्हणजे इथे कोणाचा रोल येणार, रेजिस्टन्सचा. कोणाचा रोल येणार, रेजिस्टन्सचा. म्हणून तुम्हाला काय दिलं असेल, लोअर फिक्स पॉईंटच्या जागी लोअर फिक्स पॉईंटला असलेलं रेजिस्टन्स, अपर फिक्स पॉईंटच्या जागी अपर फिक्स पॉईंटला असलेला रेजिस्टन्स, आणि इथलाही रेजिस्टन्स. आणि जिथे तुम्ही हे वापरलं इथे काय करा, अपर फिक्स पॉईंटला असलेला रेजिस्टन्स इथे काय करा, लोअर फिक्स पॉईंटला असलेला रेजिस्टन्स इथे तो रेजिस्टन्स घ्या. अननोन किंवा काहीतरी टेम्परेचर मधलंच दिलेलं आहे तिथला रेजिस्टन्स लिहायचा, आणि इथे आपण. समजलं का. वरतही रेजिस्टन्स, खाली रेजिस्टन्स. खालचा रेजिस्टन्स अपर फिक्स पॉईंट आणि लोअर फिक्स पॉईंटला करस्पॉन्डिंग टेम्परेचरला जे रेजिस्टन्स दिले आहेत ते खाली घ्यायचे. अननोन जे टेम्परेचर आहे, अननोन टेम्परेचरला करस्पॉन्डिंग रेजिस्टन्स इथे घ्या, आणि इथे फक्त रेजिस्टन्स घ्यायचे तुम्हाला. जिथे तुम्ही टेम्परेचर घेतलं तिथे रेजिस्टन्स येणार. जर रेजिस्टन्सवर प्रॉब्लेम विचारले तर थर्मामीटर आजकाल जे वर्क करतात ते रेजिस्टन्सवर वर्क करतात. तुम्हाला अशा तऱ्हेने तिथले कॅल्क्युलेशन करावे लागतील. ओके. त्यानंतर आपण काय घेतलं होतं, हां, थर्मल एक्सपान्शन आपण स्टडी केले होते. काय स्टडी केलं होतं आपण, थर्मल एक्सपान्शन. थर्मल एक्सपान्शनमध्ये बघा, मी ते तुमच्या बुकमध्ये जसे फॉर्म्युले आहेत त्याच्यावर जास्त भर नाही देत मी. आपण इथे काय काढलं होतं की चेंज इन लेंथ इक्वल टू ओरिजिनल लेंथ इन टू अल्फा इन टू डेल्टा थीटा. अल्फा इज कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. नंतर चेंज इन एरिया इक्वल टू ओरिजिनल एरिया इन टू बीटा इन टू डेल्टा थीटा. बीटा इज कॉल्ड कोएफिशिएंट ऑफ एरियल एक्सपान्शन किंवा कोएफिशिएंट ऑफ सुपरफिशियल एक्सपान्शन. आणि चेंज इन व्हॉल्यूम इक्वल टू ओरिजिनल व्हॉल्यूम इन टू गॅमा इन टू डेल्टा थीटा. गॅमा इज कॉल्ड कोएफिशिएंट ऑफ क्युबिकल एक्सपान्शन, कोएफिशिएंट ऑफ व्हॉल्यूम. ओके. चेंज इन डेन्सिटी इक्वल टू ओरिजिनल डेन्सिटी इन टू गॅमा इन टू डेल्टा थीटा. हा कोएफिशिएंट ऑफ तोच आहे चेंज इन डेन्सिटीमध्ये सुद्धा. बरोबर आहे. आणि आता जर तुम्हाला व्हॅल्यू लिहायची असेल तर तुम्हाला व्हॉल्यूम लिहायचं आहे. ऐका, फायनल व्हॉल्यूम तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही काय कराल, टेम्परेचर व्हॉल्यूम वाढलं असेल, व्हॉल्यूम जर वाढलं असेल तर फायनल व्हॉल्यूम लिहिताना इनिशियल व्हॉल्यूममध्ये डेल्टा व्ही ॲड कराल. जर टेम्परेचर कमी, फायनल व्हॉल्यूम, अंशुद्या लक्ष द्या,
टेम्परेचर कमी झालं असेल तर फायनल व्हॉल्यूम कमी होणार. फायनल व्हॉल्यूम जर कमी होत असेल तर इनिशियल व्हॉल्यूममधून फायनल व्हॉल्यूम मायनस करा. लक्ष द्यायचं, टेम्परेचर वाढलं तर इथे प्लस करा आणि टेम्परेचर कमी झालं तर इथे मायनस करा. व्हॉल्यूम वाढलं असेल तर इथे प्लस करा, व्हॉल्यूम कमी झालं असेल तर इथे मायनस करा. बरोबर आहे. त्यामुळे नवीन येणारा जो फॉर्म्युला आहे इथे व्ही नॉट आणि इथे काय करणार, व्ही नॉट इंटू अल्फा इंटू डेल्टा थिटा. सो व्ही इक्वल टू काय लिहिता येणार, व्ही नॉट 1 प्लस अल्फा इंटू डेल्टा थिटा. ओके, हे झालं रिलेशन. काय सॉरी इथे काय पाहिजे होतं, गॅमा पाहिजे होतं. कळलं का? आणि मग असंच रिलेशन लेनसाठी कळाल, असंच रिलेशन एरियासाठी कळाल. मला म्हणायचं आहे की तुम्ही यावर काही जास्त लक्ष नका देऊ. तुमच्या हे असलं की तुम्हाला करताच येणार. फक्त डेन्सिटीचंच रिलेशन वेगळं आहे थोडंसं. आणि व्हीचं रिलेशन काय लिहिलं आपण, व्ही इक्वल टू व्ही नॉट 1 प्लस गॅमा इंटू डेल्टा थिटा. डेन्सिटीचं रिलेशन जे होतं रो नॉट इक्वल टू रो इंटू 1 प्लस गॅमा इंटू डेल्टा थिटा. याला मी कसं लिहिलं होतं माहीत आहे, याला लिहिलं होतं रो इक्वल टू रो नॉट इंटू 1 मायनस गॅमा इंटू डेल्टा थिटा. आता बघा, एक मिनिट, हे रिलेशन अगदी करेक्ट आहे, अगदी करेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. आणि या रिलेशनमध्ये अप्रॉक्सिमेशन आहे. आणि तुम्ही म्हणाल की हे कसं काय बोलत आहे तुम्ही, हे करेक्ट आणि याच्यामध्ये अप्रॉक्सिमेशन. बघा, हे तर रिलेशन आपण प्रूव्ह केलं काल, मी परत त्या प्रूफकडे जाणार नाही. पण हे अप्रॉक्सिमेशन आहे. तुम्ही यानी केलं तर अगदी करेक्ट आन्सर मिळेल आणि यानी केलं तर आन्सरमध्ये थोडी एरर असेल. कारण तुम्हाला सांगतो की बायनॉमियल एक्सपान्शन केव्हा वापरता येत असते, आठवते बघा, मी यालाच बायनॉमियल एक्सपान्शनमध्ये करतो. रो नॉट इक्वल टू रो इंटू 1 प्लस गॅमा इंटू डेल्टा थिटा. मला सांगा इथे पॉवर किती आहे, 1. मी जर याला उलटं लिहिलं तर हा पॉवर काय करावं लागणार, -1. हो ना, करावं लागेल की नाही. याला जर उलटं लिहिलं तर पॉवर -1. तुम्ही म्हणाल असं कसं, तर पहा, आपण रो लिहायचं. रो इक्वल टू काय करणार तुम्ही, रो नॉट अपॉन 1 प्लस गॅमा इंटू डेल्टा थिटा लिहावं लागणार. सो इट इज रो नॉट 1 प्लस गॅमा इंटू डेल्टा थिटा. पॉवर काय करणार, -1. आता बायनॉमियल एक्सपान्शन वापरते. इथे पहिली टर्म किती आहे, 1. इथे काय पाहिजे, प्लस किंवा मायनस. इथे स्मॉल फ्रॅक्शन पाहिजे. आणि गॅमा हा एवढा कमी असतो, तुम्ही बघा ना, एखादं सॉलिड एक्सपांड होते, एखादा एरिया एक्सपांड होते, डबल होते का, बरोबर आहे. इतका कमी प्रमाणात एक्सपांड होते की आपल्याला जाणवत पण नाही. म्हणून कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शनमध्ये तुम्हाला पॉवर मिळेल 10⁻⁵ वगैरे वगैरे. त्यामुळे ही टर्म या गॅमामुळे ऑलरेडी काय झाली, व्हेरी स्मॉल झाली. आणि सेकंड टर्म जर व्हेरी स्मॉल असेल, फ्रॅक्शन असेल, तरच बायनॉमियल एक्सपान्शन, व्हेरी गुड, बायनॉमियल एक्सपान्शन वापरता येते. आणि म्हणून हा सेकंड टर्म जी आहे ही फ्रॅक्शन आहे, तुम्हाला बायनॉमियल एक्सपान्शन वापरता येणार. बायनॉमियल एक्सपान्शन वापरायचं असेल तर हा पॉवर इथे लिहायचा, म्हणजे ह्या पॉवरने इथे काय करायचं, मल्टिप्लाय. म्हणून तुम्हाला काय करता येणार, जर तुम्ही बायनॉमियल एक्सपान्शन वापरलं तर रो इक्वल टू रो नॉट 1 मायनस गॅमा इंटू डेल्टा थिटा. पण बायनॉमियल एक्सपान्शन वापरताना अप्रॉक्सिमेशन असते. म्हणून हा फॉर्म्युला अत्यंत करेक्ट आहे, त्याच्यामध्ये काही मिस्टेक नाही आहे. आणि या मिस्टेक नाही म्हणतायत, हा फॉर्म्युला तुम्हाला वापरता येऊ शकते. पण ह्या फॉर्म्युल्यामध्ये काहीतरी अप्रॉक्सिमेशन आहे. अप्रॉक्सिमेशन म्हटलं की ॲक्च्युअल आन्सर आणि रिअल आन्सर याच्यामध्ये थोडासा डिफरन्स असेल. समजलं, तुम्ही हेही वापरलं तरी मोस्ट ऑफ द केसेसमध्ये तुम्हाला आन्सर करेक्ट मिळेल. पण प्रॉब्लेम काय होईल माहिती आहे का, समजा एखाद्या आन्सरमध्ये 1.11 आहे इंटू 10⁻⁻ समथिंग, एखाद्या त्याच ऑप्शनमध्ये 1.10 आहे. अशा वेळेस मात्र तुम्ही हा फॉर्म्युला वापरा, हा नका वापरा. कळलं का? ऑप्शन जर अत्यंत एकमेकांना जवळ असतील तर तुम्ही पहिलाच फॉर्म्युला वापरा, दुसरा वापरू नका. पॉईंट क्लिअर झाला? ओके. तर हे तुम्हाला कालच्या पिरियडमध्ये सांगायचं राहिलं होतं. एवढं आपण स्टडी केलं होतं. इथपर्यंत काही प्रॉब्लेम? जर DPP ऑब्झर्व केला असेल तर त्याच्यामध्ये लक्ष द्या इकडे. त्या DPPमध्ये तुम्हाला आणखी एक पॉईंट मिळाला असेल, दॅट इज कॅलरीमेट्री. बरोबर आहे. कॅलरीमेट्री काहीच नाही, एकदम सिंपल गोष्ट आहे. पहा, समजून घ्या. त्यामध्ये फक्त 2 टर्म्स आहेत, त्या लक्ष द्या. माझ्या बोलण्याकडे ना पूर्ण लक्ष पाहिजे. तुमचं लक्ष खाली इकडे तिकडे लिहिण्यात असेल ना, तर मग तुम्हाला मी काय बोलतो समजणार नाही. गोष्टी सहज वाटायला पाहिजे. फिजिक्स शिकून राहिलो आणि हा फॉर्म्युला आणि तो फॉर्म्युला असं फिलिंग नाही यायला पाहिजे. आपल्याला एकदम सिंपल सहज वाटायला पाहिजे. ओके. तर पहा, मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो. समजा तुम्हाला मी म्हटलं की एखाद्या कंटेनरमध्ये वॉटर आहे, बरोबर आहे. या वॉटरचं सुरुवातीचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेंटीग्रेड. पण तुम्हाला या वॉटरला हीट करायचं आहे आणि वॉटरचं टेम्परेचर आहे 50 डिग्री सेंटीग्रेड. इथे जे वॉटर आहे ते काहीतरी आहे 100 ग्रॅम. आणि याला टेम्परेचर याचं 0 डिग्रीपासून तर 50 डिग्री सेंटीग्रेड वाढवण्यासाठी किती हीट द्यावी लागेल, व्हॉट इज द हीट रिक्वायर्ड?
बघा एक मिनिट, सॉरी, तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेले असते सिच्युएशन आणि विचारलेलं असते आन्सर. सिच्युएशन दिली असते, त्याला त्या सिच्युएशनसाठी फॉर्म्युला वापरायचा असतो. ओके, आणि इथे जे लागते ते डेफिनेटली तुमचं झालेलं आहे, कोणाला सांगता येईल. यस, ते पण बेसिक फॉर्म्युला कोणता वापराल? लॅटेंट हीट नाही, लॅटेंट हीट केव्हा असते? जेव्हा स्टेट बदलते, सॉलिडचं लिक्विड होत असेल, लिक्विडचे वेपर होत असेल, तेव्हा लॅटेंट हीट. पण जेव्हा जेव्हा व्हेरी गुड, जेव्हा टेम्परेचर बदलते तेव्हा काय वापरणार? स्पेसिफिक हीट. ओके, जेव्हा केव्हा टेम्परेचर बदलेल कुठल्याही सबस्टन्सचं, ते गॅसचं टेम्परेचर बदलू द्या, सॉलिडचं टेम्परेचर बदलू द्या, लिक्विडचं टेम्परेचर बदलू द्या, हॅलो, ते टेम्परेचर बदलण्यासाठी जेवढी हीट लागेल किंवा दिलेल्या हीटमुळे जेवढं टेम्परेचर बदलेल, बरोबर आहे, ते कॅल्क्युलेट करण्यासाठी तुमच्या उपयोगात पडणार आहे स्पेसिफिक हीट. आणि तर अगदी सुरुवातीला शिकवलं होतं आणि केटीजीमध्ये परत घ्यायचं काम पडलं. ओके, आणि स्पेसिफिक हीट असते काय? लक्ष द्या इकडे. तर याच्यासाठी तुम्हाला काय कामात पडेल? स्पेसिफिक हीट. तर स्पेसिफिक हीट असते काय, म्हणजे काय असते स्पेसिफिक हीट? स्पेसिफिक हीट काय असते? 1 ग्रॅम सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्रीनी वाढवायचं असेल तर जेवढी हीट लागेल दॅट इज स्पेसिफिक हीट. तुम्ही पाठ करता म्हणून तुमच्या लक्षात नाही राहत. सबस्टन्स किती घेतला? 1 ग्रॅम, त्याचं टेम्परेचर कितीने वाढवायचं आहे? 1 डिग्रीने. जेवढी हीट लागेल ती, तुम्ही इट इज कॉल्ड ॲज आणि इट इज डिफाईन्ड ॲज त्याच्यामध्ये फसता आणि मग तुम्हाला काही आठवत नाही. बरोबर, बरोबर आहे. 1 किलोग्रॅम सबस्टन्स घेतला, 1 किलोग्रॅम, 1 ग्रॅमच घेतला पाहिजे असं आहे का? 1 किलोग्रॅम घेऊ शकता, 1 मोलही घेऊ शकता. युनिट मास पाहिजे असते. काय? युनिट मास. डेफिनेशनमध्ये ती युनिट मास असते आणि तीच आपल्यासोबत गडबड करून टाकते. बरोबर आहे. त्याचं टेम्परेचर वाढवायचं कितीने? 1 डिग्री सेंटीग्रेडने किंवा 1 केल्विनने किंवा युनिट डिग्रीने. तिथे युनिट डिग्री असते, ते आपल्याला फीलच नाही करवत काय होऊन राहिलं तर. बरोबर आहे. जेवढी हीट लागेल ती, सो अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू राईज द टेम्परेचर ऑफ युनिट मास बाय युनिट डिग्री. युनिट मासचं टेम्परेचर युनिट डिग्रीने वाढवण्यासाठी जी हीट लागेल ती स्पेसिफिक हीट. समजत आहे का? बरोबर आहे. म्हणून स्पेसिफिक हीट असते काय? तर स्पेसिफिक हीट काय असते? सबस्टन्स किती घेतला आहे? 1 ग्रॅम, त्याचं टेम्परेचर कितीने वाढवायचं आहे? 1 डिग्री सेंटीग्रेडनी. जेवढी काही हीट लागेल त्यालाच काय म्हणतात? स्पेसिफिक हीट. किती सिंपल आहे यार, पहा बरं, आहे ना. आता पहा गडबड काय होते की स्पेसिफिक हीट तर समजली, सबस्टन्स घेतला तुम्ही 1 ग्रॅम, त्याचं टेम्परेचर वाढवलं 1 डिग्री सेंटीग्रेडनी आणि जेवढी हीट लागली ती काय झाली? स्पेसिफिक हीट. तुम्हाला म्हटलं फॉर्म्युला सांगा. आता तुम्ही म्हणाल की फॉर्म्युला तर पाठ करावं लागत असते. आमच्या सरांनीच तर सांगितलं फॉर्म्युले पाठ करून ठेवा, तुम्ही केले ते. तर तसं गरजेचं नाही. मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. इकडे आपण एक्झाम्पल घेऊन फॉर्म्युला तयार करू. लक्ष द्या. समजा सबस्टन्स आहे, समजण्यासाठी मी घेतो, सबस्टन्स आहे 2 ग्रॅम. किती सबस्टन्स आहे? 2 ग्रॅम. आणि त्याचं टेम्परेचर जे वाढलं ते 2 डिग्री सेंटीग्रेडनी वाढलं आणि त्याला जी हीट द्यावं लागली ती द्यावं लागली काहीतरी, काय म्हणू आपण, की 8 कॅलरी. मला सांगा 2 ग्रॅमला कॅलरी ते 1 ग्रॅमला? बरं समजते का? 2 रुपयात 8 मँगो, 1 रुपयात. एवढे स्वस्त नाही आहेत पण तेवढं सिम्पल कॅल्क्युलेशन आहे ना. मग मला सांगा की 2 ग्रॅमला 8 कॅलरी लागली, 1 ग्रॅमला 4 कॅलरी. पण एका ग्रॅमला किती कॅलरी लागली? 4 कॅलरी. पण या 4 कॅलरीमुळे टेम्परेचर कितीने वाढलं? 2 डिग्री सेंटीग्रेड. मग 2 डिग्री सेंटीग्रेडसाठी 4 कॅलरी, तर 1 डिग्री सेंटीग्रेडसाठी 2 कॅलरी. काय केलं? पहिले तुम्ही 8ला मासने डिवाईड केलं, नंतर जे मिळालं त्याला तुम्ही टेम्परेचरमधल्या चेंजनी डिवाईड केलं आणि जे काही केलं तोच फॉर्म्युला. अरे जे केलं तोच फॉर्म्युला ना. म्हणून फॉर्म्युला काय झाला स्पेसिफिक हीटचा? एसने दाखवतात किंवा सीने दाखवतात. जेवढी हीट दिली असेल, बरोबर आहे, त्याला जर मासनी डिवाईड केलं तर तुम्हाला 1 ग्रॅम हीट मिळते. 1 ग्रॅमसाठी लागणारी हीट, बरोबर आहे. पण ही तर 1 ग्रॅमला लागली, आपल्याला तर 1 सेंटीग्रेडसाठी पाहिजे, 1 केल्विनसाठी पाहिजे. पण जेवढे केल्विनने टेम्परेचर बदललं असेल त्याने जर याला डिव्हाइड केलं तर तुम्हाला 1 ग्रॅमचं मास 1 सेंटीग्रेडनी वाढवण्यासाठी लागणार. समजलं का? हा फॉर्म्युला असा पाहिजे. नाही तर मग फॉर्म्युला पाठ करून ठेवला, मग का रे बेटा डी थिटावर आहे की डी क्यूवर आहे काय माहीत, झालं कन्फ्युजन.
मग तुम्हाला जर मिनिंगवरून फॉर्म्युला तयार करता आला असेल तर कन्फ्युजन होईल. हो, मी म्हटलं ते होईल नाही का. मिनिंगवरून फॉर्म्युला तयार झाला तर कन्फ्युजन होईल का? मग होला हो कसे काय लावून राहिले? मिनिंगवरून जर तुम्ही फॉर्म्युला तयार केला असेल तर कन्फ्युजन होणार नाही. तुम्ही रटला असेल ब्लाइंडली तर मग कन्फ्युजन होईल. समजलं का? समजलं. मग स्पेसिफिक हीट काय असते? 1 ग्रॅम सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडनी वाढवण्यासाठी जेवढी हीट लागेल दॅट इज स्पेसिफिक हीट. काढतात कशी? जेवढी हीट डिवाइड केलं तर काय मिळालं? 1 ग्रॅमला लागणारी हीट आणि त्याला चेंज इन टेम्परेचरनी डिव्हाइड केलं तर काय मिळालं? 1 डिग्रीसाठी लागणारी हीट आणि त्या दोघांनी युनिट मासचं टेम्परेचर युनिट डिग्रीने वाढवण्यासाठी लागणारी हीट आणि तीच स्पेसिफिक हीट. पण समजलं का हे? ही तर स्पेसिफिक हीट झाली. मग तुम्हाला जर म्हटलं की हीट किती लागेल तर डी क्यू बरोबर काय असणार? एम इंटू एस इंटू डी थिटा. पहा आता इकडे लक्ष द्या. सो डी क्यू इक्वल टू एम इंटू एस इंटू बरोबर आहे. केलं ना? रेट ऑफ लॉस ऑफ हीटचं कन्व्हर्शन आपण रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर, रेट ऑफ इन्क्रीज ऑफ टेम्परेचरमध्ये करायचं होतं. तर त्यावेळेस आपण न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगमध्ये याचा उपयोग केला. हा फॉर्म्युला केव्हा कमी जास्त होतो बहुतेक. जर तुम्हाला एखाद्या सबस्टन्सचं टेम्परेचर काही अमाऊंटनी वाढवायचं असेल आणि त्यासाठी लागणारी हीट काढायची असेल तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. बरोबर आहे. किंवा जर तुम्ही हीट दिली आणि तुम्हाला म्हटलं टेम्परेचर कितीने बदलेल त्यासाठी तुम्ही हाच फॉर्म्युला वापरू शकता. समजलं का? फक्त इथे एक लक्षात ठेवायचं, यात त्या एक्झाम्पलची गरज नाही. स्पेसिफिक हीट जी आहे वॉटरची ती तुम्हाला दिलेली नसते, कुठल्याच प्रॉब्लेममध्ये असूही शकते. बरोबर आहे. तर ही तुम्हाला म्हणजे माहीतच पाहिजे. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितली होती केटीजीमध्ये. कोण सांगेल स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर? कोणी त्याला एसनी दाखवेल, कोणी त्याला सी दाखवेल. किती असते? 1 पण युनिट काय? कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेंटीग्रेड. 1 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडनी वाढवण्यासाठी 1 कॅलरी हीट लागते. पण बहुतेक वेळेस काय होते, आपल्याला पाहिजे असते एसआय युनिट. कोणतं पाहिजे? एसआय युनिट. म्हणून तुम्हाला काय करावं लागते? कॅलरीचं कन्व्हर्शन जूलमध्ये करावं लागते आणि ग्रॅमचंही कन्व्हर्शन किलोग्रॅममध्ये करावं लागते. तर त्यावेळेस ते तुम्हाला करता आलं पाहिजे. एस डब्ल्यू काय होणार बघा. 1 कॅलरी म्हणजे 4.2 हे तर जूल झाले. ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम? 10⁻³ किलोग्रॅम. हा 10⁻³ वर राहतो. सो 4.2 इंटू 10⁻³ जूल पर सॉरी काय जूल पर के जी पर डिग्री करता येईल. हे जर माहीत असलं तर हे करता येते ना, हो की नाही? नाही हेही पाठ करायची गरज नाही. काय असते सोल्युशनमध्ये हे दे मला सांगा. असे आकडे लक्षात नाही राहत, पण जे सिम्पल आहे 1 2 3 असे लक्षात राहतात. मग स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर 1 बरोबर. डेन्सिटी ऑफ वॉटर 1, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ वॉटर 1, स्पेसिफिक ग्रेव्हिटी ऑफ वॉटर 1 ते लक्षात राहते. बरोबर आहे. तसंच लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन, लॅटेंट हीट वगैरे फ्युजन वगैरे ते वॉटरसाठी तुम्हाला माहीत पाहिजे. एवढं समजलं का? हा फॉर्म्युला केव्हा वापराल? जेव्हा तुम्हाला वॉटरचं टेम्परेचर काहींनी वाढवायचं असेल, वॉटरचं टेम्परेचर वाढलं असेल किंवा कमी झालं असेल तर हा फॉर्म्युला वापरा. जर टेम्परेचर वाढलं असेल तुम्ही हीट सप्लाय केली आणि टेम्परेचर कमी झाली असेल तर त्या सबस्टन्समधली हीट बाहेर निघून गेली. समजलं का? तर हीट ॲब्झॉर्बसाठी तोच फॉर्म्युला आहे, हीट इमिटसाठीही तोच फॉर्म्युला आहे. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे. कळलं? समजलं का? ओके. काही प्रॉब्लेम? आता बघा यावर प्रॉब्लेम कसे येतील ऐका तर. बरोबर इकडे पहा. समजा तुमच्याकडे एका कंटेनरमध्ये वॉटर आहे. इकडे पहा बरोबर लक्ष द्या. एका कंटेनरमध्ये वॉटर आहे. किती वॉटर आहे? समजा 50 ग्रॅम वॉटर आहे. त्या 50 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर आहे काहीतरी 30 डिग्री सेंटीग्रेड. ओके. नंतर हे झालं पहिलं. नंतर काय केलं तुम्ही तुमच्याकडे दुसऱ्या कंटेनरमध्ये आणखी वॉटर आहे. किती वॉटर आहे? समजा काय म्हणू आपण की किती घेतलं तरी चालेल 30 ग्रॅम ऑफ वॉटर आहे तरी 50 डिग्री सेंटीग्रेड. तुम्ही काय केलं? या दोन्ही वॉटरला मिक्स करून टाकलं. इथे मिक्स करून टाकलं. मिक्स केल्यामुळे काय झालं? 50 ग्रॅम पहिलंवालं आणि दुसरंवालं 80 ग्रॅम म्हणजे तुम्ही दोन्ही वॉटरला काय केलं? मिक्स करून टाकलं. बरोबर आहे. तुम्हाला म्हटलं असेल या सॉरी
हां 50 + 30. तर या मिक्सचरचं काय काढा, टेम्परेचर काढा, टेम्परेचर ऑफ मिक्सचर. आणि समजा या मिक्सचरचं टेम्परेचर आहे थिटा मिक्स किंवा थिटा. पहा का, पहिल्या वॉटरचं टेम्परेचर किती होतं, 50. जेव्हा मिक्स कराल टेम्परेचर 50पेक्षा जास्त जाईल का, नाही जाणार. 30पेक्षा कमी होईल का, नाही होणार. मधातच होईल, मधात होईल ना मिक्सरचं टेम्परेचर. जे हॉट आहे त्यापेक्षा कमी होईल आणि जे कोल्ड आहे त्यापेक्षा जास्त होईल. याचा अर्थ जो सबस्टन्स हॉट होता त्याने हीट लॉस केली, जो सबस्टन्स कोल्ड होता त्याने हीट गेन केली. म्हणजे एकाने जेवढी हीट लॉस असेल दुसऱ्याने तेवढी हीट गेन केली असेल. आणि हीट लॉस आणि हीट गेन तुम्हाला इक्वेट करता आले की प्रॉब्लेम सॉल्व्ह. जे काढायचं आहे ते काढता येईल बरोबर. समजलं का. तुम्हाला कदाचित असं म्हणतील की हे पहिलं टेम्परेचर किती आहे, 50°C. मी समजण्यासाठी मोठं इकडे लिहितो. दुसरा टेम्परेचर किती आहे, 40°C. काही नंबर असेल, यांना मिक्स केलं, टेम्परेचर ऑफ मिक्सचर थिटा तुम्हाला काढायचं आहे. ओके. म्हणून तुम्ही इथे काय करणार, पहिल्या सबस्टन्सने हीट काय केली, लॉस्ट केली. आणि दुसऱ्या सबस्टन्सने हीट काय केली, गेन केली. हीट लॉसचा फॉर्म्युला काय असणार, हीट लॉस dQ1 आणि हीट गेन काय घेणार, dQ2. हीट लॉस काय असणार, m इंटू S इंटू d1 इक्वल टू m2 इंटू S इंटू d2. आता एकच जर सबस्टन्स असेल तर स्पेसिफिक हीट काय असणार, सेम. पण पहिलं लिक्विड वेगळं आहे आणि दुसरं लिक्विड वेगळं आहे तर स्पेसिफिक हीट वेगवेगळे असतील. समजते ना. दोन्ही वॉटरच आहेत तर स्पेसिफिक हीट सेम, तर त्यामुळे एस काय होणार, कॅन्सल. पण वॉटरमध्ये दुसरं काहीतरी मिसिबल लिक्विड घेतलं असेल, दोघांच्या स्पेसिफिक हीट वेगवेगळ्याही असू शकतात. बरोबर ना. आपल्याकडे बुक्समध्ये काय असते, फायनल जो मिळेल ना तो फॉर्म्युला वापरलेला असते. बरोबर आहे. त्याचं लॉजिक काय तर ते की आपल्याला ते दिलेलं नसतं बहुतेक प्रॉब्लेम्समध्ये. मला सांगा पहिल्याचं मास किती आहे, m1. आता मी काय करतो पहा, पहिलं जे टेम्परेचर आहे या टेम्परेचरला घेतो मी θ1. दुसरं जे टेम्परेचर आहे याला घेतो मी θ2. टेम्परेचर ऑफ मिक्सचरला मी थिटा मिक्स किंवा थिटा लिहू शकतो. थिटा मिक्स लिहा किंवा थिटा लिहा. मला सांगा की पहिलं टेम्परेचर हे किती होतं, 50°C. मिक्सचरचं टेम्परेचर झालं थिटा मिक्स आणि हे टेम्परेचर किती होतं, 40°C. नंबर थोडेसे जवळजवळ झाले पण असू द्या, काही नाही, आपल्याला फक्त समजूनच घ्यायचं आहे. या टेम्परेचरला काय म्हटलं मी, θ1. टेम्परेचरला काय म्हटलं मी, θ2. ओके. आणि आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे. थोडीशी अरेंजमेंट करतो इकडे, ते मिक्स होऊन जाणार याच्यामध्ये. ओके. तर मला इथे सांगा आता की याचं टेम्परेचर मध्ये असेल, कोणाचं टेम्परेचर कमी झालं, याचं कमी झालं, कितीने कमी झालं. समजा हे टेम्परेचर, आता हे जवळजवळच झाले यार दोन्ही, तर समजा हे 45 असेल, 45 घेतलं तर हे होईल. समजा हे 46 असेल, मला सांगा हे 50 होतं, हे 46 कितीने कमी झालं, 4ने कमी झालं. कमी झालेलं टेम्परेचर कसं काढाल, या θ1 मधून थिटा मिक्स मायनस कराल. पण याचं टेम्परेचर किती होतं, 14, आता किती झालं, 46. कितीने वाढलं, मग या θ2 मधून हा थिटा मिक्स मायनस कराल. समजलं का. नाही तर θ1 मायनस थिटा आणि θ2 मायनस थिटा, सवय असते आपल्याला. तसं नाही करायचं. जास्त टेम्परेचरमधून कमी टेम्परेचर मायनस करायचं. हे जास्त असेल, हे कमी असेल, त्यातून हे मायनस करा. आणि इकडे हे कमी आहे आणि हे जास्त आहे, तर जास्तमधून कमी मायनस करा. हे उलटं लिहिलं तर समजलं का, समजलं ना. म्हणून इथे यस तर कॅन्सल झाला. θ1 काढताना तुम्ही डेल्टा θ1 चेंज इन टेम्परेचर काढताना काय करणार, θ1 मायनस थिटा मिक्सला मी थिटा लिहितो इक्वल टू m2 इंटू, आणि हे काढताना काय करणार, θ2 मायनस थिटा. इथे θ1 मायनस थिटा, सॉरी इथे थिटा मायनस θ2. समजलं का. पण आपल्याला काय काढायचं, मिक्सचरचं टेम्परेचर म्हणजे थिटा आपल्याला काढायचं. टेम्परेचर ऑफ मिक्सचर जे आहे ना, याला थिटा मिक्सला मी थिटा लिहितो, हे थिटा तुम्हाला काढायचं आहे. ओके. सिम्प्लिफाय करावं लागेल. सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल आपल्याला, काय काढायचं आहे, थिटा. बघा आता m1 इंटू θ1 इक्वल टू, सॉरी मायनस m1 इंटू थिटा इक्वल टू m2 इंटू थिटा मायनस m2 इंटू θ2. आपलं एम काय आहे, थिटा काढणे. मग थिटावाल्या टर्म्स एकत्र घ्या. ही टर्म पॉझिटिव्ह आहे, ही मायनस आहे, याला इकडे लिहा. मग इकडे जर ही टर्म लिहिली तर काय लिहिता येणार, m1 प्लस m2 टाइम्स थिटा. समजते डायरेक्ट. ही टर्म घेतली इकडे आणि काय कॉमन काढला, थिटा. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, m1 प्लस m2 इक्वल टू, ही टर्म इकडे घ्या, इथे इकडे m1 θ1 प्लस m2 θ2. पण आपल्याला कोण काढायचं आहे,
थिटा, ज्याला तुम्ही काय म्हणू शकता, थिटा मिक्स. सो M1 थिटा 1 प्लस M2 थिटा 2 अपॉन M1 प्लस M2. आणि हा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला असतो. मोस्ट ऑफ द स्टुडंट हाच फॉर्म्युला वापरतात आणि म्हणून म्हणतात पाठ करावं लागते. त्याला जर विचारलं बेटा तू काय केलं हे करताना, पप्पा ते नाही माहीत, नाही का सर ते नाही माहीत काय केलं तर. कळलं का? मग ज्यावेळेस दोन लिक्विड तुम्ही एकत्र करता, जे हॉट लिक्विड आहे ते स्वतःचं टेम्परेचर कमी करेल, स्वतः म्हटली हीट लॉस करेल, आणि जे कोल्ड लिक्विड आहे ते हीट गेन करेल. मग अशा वेळेस बेटर वे काय वापरायचं, हीट लॉस इक्वल टू हीट गेन. तुमचं अंडरस्टँडिंग चांगलं होईल आणि करता करता तुम्हाला फॉर्म्युला वापरायचं कामी नाही पडणार. मला जिथं कोणतेच फॉर्म्युले पाठ नाही, खरंच सांगतो तुम्हाला. एवढ्या वर्षापासून शिकून राहिलो, पण कसे काय हे असे 100 फॉर्म्युले एका पाठच करत बसायचे का? समजा आता बघा, समजा तुम्ही फॉर्म्युला पाठ केला. आता त्यांनी काय केलं, प्रॉब्लेममध्ये टाकून दिलं, पहिलं लिक्विड होतं बरोबर आहे, तर ते वेगळं होतं आणि दुसरं लिक्विड वेगळं होतं. हे तर चालणारच नाही. आता का नाही चालणार? येस सेम आहे, येस कॅन्सल झाला म्हणून हे आलं. S1 S2 असता मग परत चला फॉर्म्युला पाठ करा. बरोबर. हाच फॉर्म्युला तुम्हाला S1 S2 किंवा C1 C2 टाकूनही तयार करता येईल. पण आपण काय करायचं, हीट लॉस्ट आणि हीट गेन इक्वेट करायचे. कळलं का? असे काही प्रॉब्लेम्स असतील करता येतील. जेव्हा दोन लिक्विडला मिक्स केला जाणार, काय करणार, हीट लॉस्ट इक्वल टू हीट गेन. इकडे लक्ष द्या, हीट लॉसचा हीट गेनचा एकच फॉर्म्युला आहे, MS इंटू डी थिटा. M1 S1 इंटू डी थिटा 1, M2 S2 इंटू डी थिटा 2. फक्त डी थिटा काढताना मिक्सचरचं जेवढं टेम्परेचर असेल, जास्त टेम्परेचरमधून ते मायनस करा, आणि हे जे टेम्परेचर इकडलं असेल बरोबर आहे, तर जास्त मायनस कमी करायचं आहे तुम्हाला. सरळ सरळ, उलटं नाही झालं पाहिजे. तर तुम्हाला बरोबर प्रॉब्लेम सोडवता येईल, फायनल फॉर्म्युले तयार करता येतील, आणि काही लिक्विडच्या स्पेसिफिक हीट बदलला तरी तेही तुम्हाला करता येईल. कळलं? इथे काय स्टडी केलं आपण? इथे आपण स्टडी केलं पहिल्यांदा स्पेसिफिक हीट म्हणजे काय. आता बघा एक पडू शकतो आणखी. इकडे बघा, मोलर स्पेसिफिक हीट असतील. काय मोलर? आता मास घेतलं, त्यांनी काय केलं, 1 मोल वॉटर घेतलं, 2 मोल वॉटर घेतलं, एका मोलचं टेम्परेचर वेगळं, 2 मोलचं टेम्परेचर वेगळं, आणि त्यांना मिक्स केलं. फक्त तुम्हाला मोलर स्पेसिफिक हीट काढावं लागेल. हीट इथे कोणत्या त्याचं काम नाही पडत आपल्याला, इथे स्पेसिफिक काम पडलं काय मिळतील, मोलर स्पेसिफिक हीट म्हणजे एका मोलसाठी. हे तर एका ग्रॅमसाठी आहे. एका मोलसाठी किती? वॉटरचा मॉलिक्युलर वेट 18 कॅलरी पर ग्रॅम पर 18 कॅलरी पर मोल पर डिग्री सेंटीग्रेड एका मोलसाठी होणार. एका ग्रॅमसाठी जेवढी आहे, 1 मोल म्हणजे 18 ग्रॅम, तर एका ग्रॅमसाठी जेवढी आहे 18 ग्रॅमसाठी त्याच्या, एका ग्रॅमसाठी जेवढी आहेत 18 ग्रॅमसाठी त्याच्या 18 टाइम्स. एका ग्रॅम सोन्याचा भाव एवढा आहे, तर 18 ग्रॅम सोन्याचा भाव, त्याला 18 ने मल्टिप्लाय नाही करणार का? तसंच इथे करा. तर ही स्पेसिफिक हीट एका ग्रॅमसाठी आहे, एका मोलसाठी म्हणजे मॉलिक्युलर वेट एवढ्या ग्रामसाठी, त्याला मॉलिक्युलर वेटनी मल्टिप्लाय करा. आपण त्यातही फॉर्म्युला पाठ करतो. कोणता फॉर्म्युला? मोलर स्पेसिफिक हीट इक्वल टू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट मल्टिप्लाइड बाय मॉलिक्युलर वेट. घ्या, काही समजत नाही त्याच्यापेक्षा बेस समजून घ्या ना. एका ग्रॅमसाठी माहीत आहे त्याला काय म्हणतात, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट, आणि एकासाठी मोलसाठी जे आहे त्याला कोणती मोठी, अरे मोलर मोल बरोबर, एका मोलसाठी आहे ना. एक मोल नेहमी एकापेक्षा तर जास्तच असतो. एक कोणाचा मॉलिक्युलर वेट असते? एक असते का? नाही, सिम्पल एचचं एक असणार. एच तर एक्झिस्ट नाही होत, H2 एक्झिस्ट होतो. एक तर कोणाचंच मॉलिक्युलर वेट इज ऑलवेज ग्रेटर दॅन मॉलिक्युलर मास जे आहे ते 2. बरोबर आहे, 2 पेक्षा जास्त असेल. समजलं ना? मग कोणती स्पेसिफिक जास्त असते? मोलर नेहमी जास्त असते. प्रिन्सिपल जेवढी असते त्याच्या मॉलिक्युलर वेट टाइम्स मोलर असते. समजते का? कधी रेशोच विचारून टाकतील, मोलर स्पेसिफिक हीट आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट यांचा रेशो सांगा. मॉलिक्युलर वेट, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आणि मोलर स्पेसिफिक हीट यांचा रेशो सांगा. 1 बाय मॉलिक्युलर वेट, रेसिप्रोकल ऑफ मॉलिक्युलर वेट. एखाद्या पर्टिक्युलर सबस्टन्ससाठी सांगा, तर त्याचं तुम्ही पाठ कितीही करा भाऊ, बरोबर. जोपर्यंत तुम्हाला अंडरस्टँडिंग होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला इझी नाही वाटणार. कॉन्सेप्ट म्हणून कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. फॉर्म्युले पाठ करून जमत नाही. समजलं हे? आता पहा दुसरं एक. आता इथे लॅटेंट हीट. काय लॅटेंट हीट? पहा, लक्ष द्या. समजा तुमच्याकडे एखादा सॉलिड सबस्टन्स आहे. लक्ष द्या, काय आहे? सॉलिड सबस्टन्स. याला जर तुम्ही हीटअप केलं, याला जर तुम्ही
तर समजा तुमच्याकडे आईस आहे, तर आईसला तुम्ही त्याच्या लिक्विडमध्ये होणार कोणताही जो सॉलिड आहे, समजा तुमच्याकडे कॉपर आहे, कॉपरला हिटअप केलं तर कॉपर मेल्ट होणार, बरोबर आहे. अल्युमिनियमला हिटअप केलं तर अल्युमिनियम मेल्ट होणार, गोल्डला हिटअप केलं गोल्ड मेल्ट होणार. हीट केल्यानंतर सबस्टन्स काय होतो, मेल्ट. पण समजून घ्या, तर ज्या सबस्टन्सला म्हणजे याला हा सुरुवातीला सबस्टन्स आहे कोल्ड, नंतर हाच सबस्टन्स जो आहे तो सॉलिडच आहे, पण सॉलिड आहे पण आता काय झालेला आहे, हॉट. आणि आता तो झाला मेल्ट, आणि मेल्ट होऊन त्या सबस्टन्सचं काय तयार झालं, लिक्विड. हे लिक्विड जे तयार झालं हे सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होताना टेम्परेचर जे आहे ते कसं राहत असेल, कॉन्स्टंट राहत असेल, तर त्या टेम्परेचरला म्हणतात मेल्टिंग पॉईंट. काय म्हणतात, यस, मेल्टिंग पॉईंट. म्हणून मेल्टिंग पॉईंटला लक्ष द्या, आता याला म्हणतात मेल्टिंग पॉईंट. तर मेल्टिंग पॉईंटला सॉलिडचं कन्व्हर्शन कशामध्ये होत आहे, लिक्विडमध्ये होत आहे, म्हणजे त्या सबस्टन्सचं काय होत आहे, फ्युजन होत आहे, बरोबर आहे. आणि 1 ग्रॅम सॉलिडचं कन्व्हर्शन 1 ग्रॅम लिक्विडमध्ये होत असेल, आणि ते कुठे होत असेल, ॲट मेल्टिंग पॉईंटला. तर जेवढी हीट लागेल, दॅट हीट कॉल्ड ॲज लॅटेंट हीट, त्याला काय म्हणतात, लॅटेंट हीट म्हणतात. समजलं का, इथे फ्युजन होत, हीट ऑफ फ्युजन त्याला म्हणतात. आणि व्हेपरायझेशन झालं तर लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन म्हणतात. सब्लिमेशन झालं तर लॅटेंट हीट ऑफ सब्लिमेशन म्हणतात. पण एक महत्त्वाचा पॉईंट तुम्ही विसरला, म्हणून तुम्ही डायग्राम काढले. पहिले सबस्टन्स आहे कोल्ड, बरोबर आहे, त्याला पहिले गरम करावं लागेल, कुठपर्यंत, त्याच्या मेल्टिंग पॉईंटपर्यंत, बरोबर आहे. त्याला हॉट केलं, हॉट कुठपर्यंत केलं, मेल्टिंग पॉईंटपर्यंत केलं, तरी तो सध्या काय आहे, सॉलिडच आहे, बरोबर आहे. नंतर तो वितळायला लागेल, ज्यावेळेस तो वितळेल, ज्यावेळेस त्याचं फ्युजन होणार, त्यावेळेस त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. बघा पहिले काय, आईस, आईचं टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेड, आईचं वॉटर झालं, वॉटरचे टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेड. इथे जेवढं टेम्परेचर असेल इथेही तेवढंच टेम्परेचर असेल, टेम्परेचर बदलणार नाही, कॉन्स्टंट टेम्परेचर, बरोबर आहे. या कॉन्स्टंट टेम्परेचरला राठोड, या कॉन्स्टंट टेम्परेचरला सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होत आहे, त्याची स्टेट बदलत आहे, त्याचं फ्युजन होत आहे. पण फ्युजन कसं होत आहे, कॉन्स्टंट टेम्परेचरला. तर 1 ग्रॅम सॉलिडचं कन्व्हर्शन 1 ग्रॅम लिक्विडमध्ये होत असेल ॲट इट्स मेल्टिंग पॉईंट किंवा ॲट कॉन्स्टंट टेम्परेचरला, त्याला म्हणतात लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि तसंच इकडे बघा, 1 ग्रॅम लिक्विड असेल आणि त्या 1 ग्रॅम लिक्विडचं कन्व्हर्शन 1 ग्रॅम वेपरमध्ये होत असेल ॲट बॉइलिंग पॉईंट, म्हणतात लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. आणि 1 ग्रॅम सॉलिड असेल, बरोबर आहे, आणि त्याचं डायरेक्टली कन्व्हर्शन 1 ग्रॅम वेपरमध्ये होत असेल, लॅटेंट हीट ऑफ सब्लिमेशन. समजलं का, अरे समजलं का. मग ज्यावेळेस स्टेट बदलते त्यावेळेस टेम्परेचर बदलत नाही. मग जेव्हा सॉलिड सबस्टन्स आहे, कोल्ड आहे, आणि त्याला तुम्हाला हॉट करायचं आहे, तर इथे जेवढी हीट लागेल ती हीट कशी काढतात माहिती आहे, डी क्यू इक्वल टू एम इंटू एस इंटू डी थिटा. आणि ज्यावेळेस स्टेट बदलते ती हीट कशी काढतात, ही हीट काढताना लॅटेंट हीट, बघा लॅटेंट हीट म्हणजे काय, लक्ष. आणि त्या सबस्टन्सचा मास होतो 2 ग्रॅम. मग 2 ग्रॅमला 10 कॅलरी लागली, तर 1 ग्रॅमला कसं काढलं, हां. तर यालाच म्हणतात लॅटेंट हीट. मग लॅटेंट हीट काय असते, हीट अपॉन मास. मग लॅटेंट हीट जर हीट अपॉन मास असेल तर क्यू बरोबर काय असणार, एम इंटू एल. म्हणून इथे हीट जी लागेल ती काय असणार, एम इंटू एल. मग इथे जी हीट लागली ती टेम्परेचर वाढवण्यासाठी लागली, टेम्परेचर वाढवण्यासाठी जी हीट लागली ती काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. आणि स्टेट बदलण्यासाठी जी हीट लागली ती काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. समजलं का, इथे टेम्परेचर बदललं नाही, इथे टेम्परेचर बदललं असेल. समजत आहे. समजा तुमच्याकडे वॉटर आहे, एवढं समजलं का तुम्हाला. इथे 2 गोष्टी आहेत, एक तर टेम्परेचर बदलणे, नंतर फेज बदलणे. टेम्परेचर बदलण्यासाठी जी हीट लागते त्यासाठी फॉर्म्युला स्पेसिफिक हीटवाला एम इंटू एस इंटू डी थिटा. आणि जिथे स्टेट बदलते तिथे साठी लागणारा फॉर्म्युला लॅटेंट हीटवाला, बरोबर आहे. मग लॅटेंट हीटचा फॉर्म्युला काय झाला, बाय एल, बरोबर आहे. लॅटेंट हीटचा फॉर्म्युला झाला क्यू बाय एल. ही जी लॅटेंट हीट आहे याचा फॉर्म्युला काय होतो, क्यू बाय एल होतो. सो एल इक्वल टू क्यू बाय एम, लॅटेंट हीटचा फॉर्म्युला. म्हणून हीट लागली तर ते कसे काढणार,
एमला एलनी मल्टिप्लाय कराल. पॉईंट समजला का? अरे समजला का? हो. तर मला अगोदरच्या याच्यामध्ये एक टर्म टाकायची होती आपल्याला. कोणती आता? लॅटेंट हीट. पहा मग काय असेल? लॅटेंट असेल 1 ग्रॅम काय आहे? सॉलिड आहे. कोणत्या टेम्परेचरला आहे? ॲट, बरोबर आहे, ॲट मेल्टिंग पॉईंट, बरोबर आहे. त्याचं कन्व्हर्शन 1 ग्रॅम लिक्विडमध्ये होणार आहे. त्या लिक्विडचे टेम्परेचर कोणतं असेल? मेल्टिंग पॉईंटवाला. जेवढी हीट लागेल त्यालाच काय म्हणतात? लॅटेंट हीट. पण याला काय म्हणतात? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, कारण की फ्युजन झालं. ओके. नंतर पहा, लक्ष द्या, तुमच्याकडे 1 ग्रॅम काय आहे? लिक्विड आहे. पण कोणत्या टेम्परेचरला? मेल्टिंग पॉईंटला, बरोबर आहे, सॉरी बॉइलिंग पॉईंटला. आणि त्याचं कन्व्हर्शन 1 ग्रॅम व्हेपरमध्ये करायचं आहे, बरोबर आहे. व्हेपरही कोणत्या टेम्परेचरला? बॉइलिंग पॉईंटला. त्यासाठी काय लागेल? हीट लागेल. त्याला काय म्हणतात? लॅटेंट. आणि ही जी पहिली आहे, पहिली जी आहे लॅटेंट हीट ऑफ, पहिली कोणती आहे? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. याला एल एफने दाखवता. लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन एल व्हीने दाखवता. समजलं? आणि समजलं का तुम्हाला? आणि याचा जर तुम्हाला फॉर्म्युला लिहायला सांगितला तर काय असेल फॉर्म्युला? लॅटेंट हीटचा फॉर्म्युला, जेवढी हीट लागली त्याला मासनी डिवाइड करा. यावरून तुम्हाला याचं काय लिहिता येणार? युनिट. हीटचं युनिट काय लिहिणार? कॅलरी पर ग्रॅम. किलो कॅलरी पर किलोग्रॅमही घेऊ शकता, जूल पर ग्रॅमही घेऊ शकता, जूल पर किलोग्रॅमही घेऊ शकता. प्लॉट उगाच ते लिहून द्यायची गरज नाही. समजा तुम्हाला म्हटलं की लॅटेंट हीटचे डायमेन्शन्स काढा. इथे लॅटेंट हीट आहे आणि तुम्हाला काय काढायला सांगितले? डायमेन्शन्स. मग डायमेन्शन्स काढायची तुम्हाला टेक्निक सांगितलं. काय काढायचे आहेत आपल्याला? हां, डायमेन्शन्स काढायचे आहेत. तर एलचा फॉर्म्युला काय झाला? क्यू बाय एम. क्यू इज इक्वल टू वर्क बाय एम. हीट इज फॉर्म ऑफ वर्क, वर्क इज द फॉर्म ऑफ हीट. वर्कला काय लिहिणार? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन मास. फोर्सला काय लिहिणार? मास इंटू ॲक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन मास. मास मास कॅन्सल, म्हणजे एल इक्वल टू काय झालं? ए इंटू एस. आता काय लिहायचं? युनिट. ॲक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर. त्यामुळे काय झालं? युनिट मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर आहे. म्हणजे याचा काय अर्थ झाला? मीटर पर सेकंड आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. तर त्याचे डायमेन्शन आणि लॅटेंट हीटचे डायमेन्शन सेम आहेत. विचाराने करू शकतो व्हेलॉसिटी कुठे आणि लॅटेंट हीट कुठे. व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरचे डायमेन्शन आणि डायमेन्शन सेम आहेत की नाही? ओके. मग डायमेन्शन काय झाले? किलोग्रॅम आहे का याच्यामध्ये? नाही, किलोग्रॅम नाही म्हणजे मास नाही. मीटर म्हणजे लेंथ, टून. सेकंड म्हणजे टाइम, मायनस झाले डायमेन्शन. समजलं का? नाही तर मग सगळं शिकवलं आणि डायमेन्शनच नाही शिकवलं असं होऊन जाणार. अरे समजते? म्हणून कोणाचे डायमेन्शन सेम आहेत? व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरचे आणि लॅटेंट हीटचे डायमेन्शन सेम. काय विचारतील काही सांगता येत नाही. बघा इथे तुम्हाला काय मिळालं? मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. असंही करता येते. इकडे बघा, मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू मीटर. मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे काय? ॲक्सलरेशन. इथे काय घेतलं? हे डिस्प्लेसमेंट. ॲक्सलरेशन मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंटची जे डायरेक्शन डायमेन्शन्स असतील तेच लॅटेंट. काही पण करू शकतात. समजलं का तुम्हाला? अशा तऱ्हेने तुम्हाला काय करता येतील? लॅटेंट हीटचे डायमेन्शन्स काढता येतील. कळलं? आणि लास्ट ग्राफ सांगतो बघा. हे किती किती घासलं ना आपण तर हे क्लिअर होणार मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये. ठीक आहे. आणि एक ग्राफ तुम्हाला मी सांगतो सुरुवातीला. पहा, लक्ष द्या. तर याला आपण लास्ट स्लाईडवर घेऊ. मध्ये स्लाईड टाकण्यात आली आता. ओके, असू द्या, तर इथेच घेऊ आपण. लक्ष द्या मी काय करतो इथे. एक आपल्याकडे ना, लक्ष द्या, एक आपल्याकडे काय म्हणू आपण? सॉलिड आहे. त्या सॉलिडचं कन्व्हर्शन आपण करू लिक्विडमध्ये. नंतर त्या लिक्विडचं कन्व्हर्शन करू आपण व्हेपरमध्ये. आणि आपल्याला विथ टाईम ग्राफ काढायचा आहे हीट चेंजेसचा. हीट चेंजेस विथ टाईम. ओके. त्या ॲक्सिसवर घेऊ आपण हीट चेंजेस आणि ॲक्सिसवर घेऊ आपण टाईम. ओके. पहा, पहिल्यांदा आपल्याकडे काय? सॉलिड. विचार करा, पहिल्यांदा आहे आपल्याकडे
सॉलिड. असा विचार करा की हे आईस आहे, मी नंतर मुळून टाकतो याला. हे आईस आहे, काय म्हणू, -10 डिग्री सेंटीग्रेडला. मला सांगा हे -10ला मेल्ट होईल का? याचं टेम्परेचर किती करावं लागेल? 0 करावं लागेल. 0 करावं लागेल म्हणजे याचं टेम्परेचर वाढवावं लागेल. कुठपर्यंत? त्याच्या मेल्टिंग पॉईंट येईपर्यंत. ओके. म्हणून तुम्ही काय कराल, पहिल्यांदा त्याला हीट द्यायला सुरुवात कराल. मग हीट द्यायला सुरुवात कराल, इथे ॲक्सिसवर हीट आहे, हीट तुम्ही देऊन राहिले. इथपर्यंत तुम्ही ज्यावेळेस पोहोचणार, इथे काय, त्या इथे जर टेम्परेचर घेतलं, इथे त्या सबस्टन्सचा काय तयार झाला, मेल्टिंग पॉईंट. इथं किती हीट द्याल तुम्ही, तर DQ इक्वल टू M/S/D एवढी हीट द्याल. ओके. इथपर्यंत तुम्ही त्याला हीट दिली. किती? M/S/D. ॲक्सिसवर तुम्ही असंही करू शकता, एका ॲक्सिसवर टेम्परेचर, दुसऱ्या ॲक्सिसवर टाईम, किंवा एका ॲक्सिसवर हीट, दुसऱ्या ॲक्सिसवर टेम्परेचर, कसंही काढता येईल ग्राफ. तुम्ही त्या सबस्टन्सचं टेम्परेचर वाढवलं. टेम्परेचर वाढवण्यासाठी किती हीट द्यावं लागतं, M/S वाढत गेलं तर इथे ॲक्सिसवर मी टेम्परेचर लिहितो. ठीक आहे. नंतर आता हा सबस्टन्स समजा आईस असेल, आईस, आता टेम्परेचर किती झालं, 0 डिग्री सेंटीग्रेड. आता याची काय करायचं आहे, लिक्विड. लक्ष द्या, लक्ष इकडे. आईसचं लिक्विड करताना, आईस म्हणजे काय आहे, सॉलिड, आणि त्याचं काय करायचं आहे, वॉटर. आईसचं टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेडच असते. ज्यावेळेस त्याचं वॉटर बनते त्याचे टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेड असते. एखादा कॉपर आहे, बरोबर आहे, तो सॉलिड आहे, मेल्टिंग पॉईंटला, त्याचंही टेम्परेचर तेवढंच आहे, आणि त्याचं लिक्विड बनलं त्याचंही टेम्परेचर तेवढंच. ज्यावेळेस सबस्टन्स मेल्ट होतो त्या इन्स्टंटला त्याचं टेम्परेचर बदलत नाही. सॉलिड असतानाही तेवढंच टेम्परेचर असते, लिक्विड झाल्याबरोबरही तेवढंच टेम्परेचर असते. म्हणजे आईसचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये होताना, सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होताना टेम्परेचर नाही. टेम्परेचर बदलणार नाही तर हा कर्व असा राहील, कारण की टेम्परेचर नाही बदलत. पण काय बदलते, इथे काय होता, इथे काय आहे, हा सॉलिड, इथे तो काय आहे, सॉलिडच आहे. पण या सॉलिडचं कन्व्हर्शन आता कशामध्ये होत आहे, लिक्विड. इथे त्या सॉलिडचं झालं लिक्विड. सॉलिडचं लिक्विड झालं, किती हीट द्यावं लागेल, M/L लॅटेंट हीट. बरोबर आहे. आता तो काय झाला, लिक्विड तयार झाला. आता समजा, लक्ष द्या, आईस होतं पहिल्यांदा, आईस होतं इथपर्यंत, आईसचं टेम्परेचर किती होतं, 0 डिग्री सेंटीग्रेड. लिक्विड तयार झालं, याचे टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेड. मला वेपराईज होणार का, नो. त्याला पहिले त्याचं टेम्परेचर 100पर्यंत, त्याच्या बॉइलिंग पॉईंटपर्यंत. म्हणून टेम्परेचर वाढावं लागेल. त्या ॲक्सिसवर टेम्परेचर घेतलं तर टेम्परेचर वाढावं लागेल. इथे टेम्परेचर किती होणार, आता हा काय होता, मेल्टिंग पॉईंट. इथे जर तुम्ही टेम्परेचर घेतलं तर हे टेम्परेचर काय असणार, त्या सबस्टन्सचा बॉइलिंग पॉईंट. बरोबर आहे. इथे हीट किती द्यावं लागणार, DQ M/S/D. बरोबर आहे, समजलं का. तर इथे M/S/D. पण यस काय होता, ते सॉलिड असतानाची स्पेसिफिक हीट, आणि इथे यस काय आहे, तो सबस्टन्स लिक्विड असतानाची स्पेसिफिक हीट. नाही तर इकडले सेम घ्याल. आता इथे हे लिक्विड होतं, आताही काय आहे, लिक्विडच आहे. बरोबर आहे. पण आता त्याचं टेम्परेचर किती झालं, वॉटर असेल तर 100 डिग्री सेंटीग्रेड. आता त्या लिक्विडचं कन्व्हर्शन वेपरमध्ये करायचं आहे. वॉटरचे टेम्परेचर 100 डिग्री सेंटीग्रेडच आहे, आणि त्याची जस्ट वेपर होईल, त्याचे टेम्परेचर 100 डिग्री सेंटीग्रेड राहील. वॉटरची वेपर होत असते त्यावेळेस टेम्परेचर बदलत, सो टेम्परेचर. आणि आता याची काय तयार झाली, इथे वेपर. वेपरचे टेम्परेचर किती आहे, 100 डिग्री सेंटीग्रेड. इथपर्यंत टेम्परेचर बदललं नाही. आता जर का तुम्हाला त्या वेपरचं टेम्परेचर वाढवायचं असेल तर असं करावं लागेल. मग इथे किती हीट लागेल, M/L. इथे लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन लागेल, आणि इथे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन लागेल. ओके. आणि आता तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं टेम्परेचर वाढवा. इथे जी हीट लागेल ती काय असेल, M/S/D. पण हा एस वेगळा असेल. बरोबर आहे. हा एस वेगळा असेल, हा वेगळा असेल. समजलं का. हा झाला ग्राफ. ॲक्सिसवर तुम्ही काय घेणार, टाइम घेणार. ॲक्सिसवर घेतलं टेम्परेचर, आणि दाखवली लागणारी हीट. हे समजलं काय सांगा. तुम्हाला काय माहिती आहे, एक आईसचा तुकडा दिला. ओके. आणि त्या आईसच्या तुकड्याचं टेम्परेचर आहे -10 डिग्री सेंटीग्रेड. किती, -10 डिग्री सेंटीग्रेड. तुम्हाला म्हणतील त्याची वेपर करा. काय करा, वेपर, जस्ट वेपर करा. वेपरच्या पलीकडे जायचं नाही आपल्याला, आणि किती हीट लागेल ते कॅल्क्युलेट करा.
मग पहिले काय करावं लागेल, -10चं 0 करावं लागेल, तिथे हीट लागेल. ती कशी काढणार, m × s × d थिटा. मास दिलेला असेल, स्पेसिफिक हीट ऑफ आईस दिलं असेल, d थिटा चेंज इन टेम्परेचर ते तुम्हाला माहीतच असेल. पहिले होतं -10 नंतर झालं 0. चेंज किती, पहिले -10 नंतर 0 तर 10, -10 नाही चेंज 10च घ्यायचा, वाढत आहे ना टेम्परेचर. ओके, नंतर काय झालं आहे 0ला. आईचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होत आहे, किती हीट लागेल, m × LF, बरोबर आहे. नंतर समजलं, लिक्विड वॉटर तयार झालं 0 डिग्री सेंटीग्रेडला, त्याला बॉईल करावं लागेल, बरोबर आहे. टेम्परेचर वाढवावं लागेल, किती हीट लागेल, m × s × d थिटा, बरोबर आहे. नंतर हे काय तयार झालं, लिक्विड. आता त्याची काय तयार होणार, वेपर. इथपर्यंत लागेल, इथपर्यंत तुम्हाला काढायचं आहे. ओके, इथे काय माहिती असलं पाहिजे माहिती आहे का, इथे तुम्हाला काय काय माहिती असलं पाहिजे, इथे लिहू मी नोटमध्ये. इथे तुम्हाला माहीत पाहिजे स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर किती, 1 कॅलरी पर सेंटीग्रेड. नंतर तुम्हाला पाहिजे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस असते 80 कॅलरी पर. आणि नंतर पाहिजे लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायशन. हे कोणासाठी लिहित आहे मी, साठी. लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायशन 540 कॅलरी पर ग्रॅम. हे एवढं पाहिजे. काय, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर 1 कॅलरी पर ग्रॅम. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस, हां ते हे आईससाठी लिहावं लागेल, किती, 80 कॅलरी पर ग्रॅम. लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायशन हे वॉटरसाठी लिहावं लागेल, किती, 540 कॅलरी पर ग्रॅम. हे जर तुम्हाला माहीत असेल तर याचंच काम पडते याच्यामध्ये. समजत आहे. हे झालं कॅलोरीमेट्री, ठीक आहे. आणि आता तुमचा जो DPP आहे त्यामध्ये पहिलाही सेक्शन पूर्ण झाला, दुसराही सेक्शन पूर्ण झाला. उद्या येताना आपण या पूर्ण DPPच्या डिफिकल्टीज पाहू. तेवढी रेकॉर्डिंग बंद करते कोणी, एकदा फक्त.